शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई आणि पीक विमा संदर्भातील सर्वात महत्त्वाची अपडेट आता तुमच्यासाठी आली आहे। आता राज्य सरकारने बघा 282 तालुक्यांसाठी मंजुरी देण्यात आली होती। अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे काय बाधित झालेले शेतकरी होते तर त्यांच्यासाठी आता एक नवीन जार सरकारने काढलेला आहे। त्या जारच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना आता समोरचा पीक विमा मिळणार नाही किंवा अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे काय शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांना कधी मिळणार, त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना लाभ मिळणार की नाही मिळणार तर किती % त्यांना लाभ मिळणार, ही सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहण्यात मिळणार आहे। बघा, अखेर आत्ताच मंत्रिमंडळ बैठक पार पडली। त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाई अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे होणारे जे काही नुकसान आहे ते शेतकऱ्यांचे मंजूर करण्यात देण्यात आलेले आहे। तर शेतकऱ्यांना मंजुरी मिळालेली आहे आणि मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई आणि किती पीक विम्याचे पैसे मिळणार, तर सर्व शेतकऱ्यांना आजपासून हेक्टरी 12,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।